झी 24 तास एक पाऊल पुढे। जलसिंचन जे आहे त्याची आता एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे। मात्र एसआयटी अध्यक्षपदी न्यायमूर्तींची जी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे, सरकारकडून मार्गदर्शक तत्व जे आहे ते पाळण्यात आलेले नाहीत। कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी या संदर्भात आता आक्षेप घेतलेला आहे। एसआयटी अध्यक्षपदी माधवराव चितळेंच्या नियुक्तीला त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्याकडूनच। ज्या प्रकारे आपण आक्षेप घेतलेला आहे माधवराव चितळेंच्या नियुक्ती संदर्भामध्ये, काय नेमका आपला आक्षेप आहे? नाही, माझा माधवराव चितळेंच्या नियुक्तीला आक्षेप नाही, पण एसआयटीला माझं म्हणणं असं आहे की कुणीतरी जज हेड केला पाहिजे हायकोर्टचा, आणि मग तंत्रज्ञ म्हणून माधवराव चितळे राहतील, आणि एक अकाउंट जनरलचा माणूस पाहिजे तुमच्याकडं। कारण जो घोटाळा आहे तो कायदेशीरी बराच केलेला आहे लोकांनी, कागदोपत्री बराच केलेला अकाउंटचा, आणि मग ते एका माणसाला माझं म्हणणं आहे ती शक्य नाही। आणि त्याला ज्युडिशरीज का पाहिजे माहितीये का? सिटिंग जज असला तर फार चांगलं, मग ताबडतोब सगळे सापडतील। तसं माझं म्हणणं आहे की अजूनही त्यांनी एसआयटी एमडी चांगला आहे, फक्त एसआयटीचा जो त्यांना चेअरमन करायचा आहे तर ज्युडिशरीचा हायकोर्टचा कुणीही तुम्ही सिटिंग जज करून टाका, आणि अकाउंट जनरलचा कुणी माणूस घ्या, कारण सगळ्या प्राइस एक्सलेशन त्यातच सापडेल ना। आणि टेक्निकल ठीक आहे, माधवराव चितळे म्हणतात ते टेक्निकल होऊ शकते, काय अडचण नाही। निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जलतज्ञ बुधाजीराव मुळीक आपल्याबरोबर होते। एसआयटीचे सदस्य तांत्रिक लेखातज्ञ असावेत असं त्यांचं म्हणणं आहे। 70,000 कोटींच्या हिशेबाचा प्रश्न आहे, त्यामुळे ही चौकशी व्यवस्थित व्हावी, अध्यक्षपदी न्यायमूर्तींची नियुक्ती असावी असं त्यांचं म्हणणं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।